रात्री सगळे झोपलेले असतात, पण तुमचा मेंदू चालूच असतो. एकच विचार सारखा सारखा. तो काय विचार करत असेल? मी चुकले का? उद्या काय होणार? यालाच ओव्हर थिंकिंग ट्रॅप म्हणतात. तुम्ही डोळे बंद करता, पण विचार थांबत नाही. खरं सांगू, तुम्ही थकलेले असता कामामुळे नाही, तर तुम्ही थकलेले असता तुमच्या विचारांमुळे. आजचा व्हिडिओ हा फक्त मोटिवेशन नाही, हा तुमच्या ब्रेनचं ट्रुथ आहे. जर तुम्ही ओव्हर थिंकिंग थांबवली नाही, तर तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकणार नाही. आणि आज आपण हे कायमचं थांबवणार आहोत. इमॅजिन करा, तुमच्या हातात एक ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी आहे. ड्रीम जॉब, ड्रीम लाईफ, ड्रीम रिलेशनशिप. पण तुम्ही विचार करता, मी खरंच डिझर्व करते का? मी फेल झाले तर? लोक काय म्हणतील? लोक जज करतील का? मी तुम्हाला एक रिअल टाईप सिच्युएशन सांगते. एक मुलगी होती, खूप टॅलेंटेड. तिला स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू करायचं होतं. कॅमेरा घेतला, स्क्रिप्ट लिहिली, पण मी चांगली दिसत नाही, लोक हसतील, कोणी बघणारच नाही. आणि गेस करा काय झालं असेल? तिने तो व्हिडिओ शूटच केला नाही. आता मला सांगा, तिचं फेलियर कशात झालं? फेलियर नाही, तिने चान्सच दिला नाही स्वतःला. द ट्रुथ अबाउट ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? ते फक्त जास्त विचार करणं नाही, ते आहे स्वतःला थांबवणं. तुमचा मेंदू तुम्हाला प्रोटेक्ट करतो, पण कधी कधी तो तुम्हाला कैदही करतो. एक डेंजरस पॅटर्न आहे. थॉट, फिअर, डिले, नो ॲक्शन, रिग्रेट. आणि ही सायकल रिपीट होत राहते. तुम्ही कधी नोटीस केलं आहे का? ज्या वेळेला तुम्ही जास्त विचार करता, त्यावेळी तुम्ही वीक फील करता. आणि जेव्हा तुम्ही ॲक्शन घेता, त्यावेळेला एक कॉन्फिडन्स येतो. म्हणजे प्रॉब्लेम थिंकिंगमध्ये नाही, प्रॉब्लेम ओव्हर थिंकिंगमुळे आहे. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट समजा. तुमचा मेंदू फ्युचर प्रेडिक्ट करू शकत नाही, पण तो अज्युम करतो, लाईक फिअर प्रोग्रामिंग. मेंदू म्हणतो एक वर्स्ट इमॅजिन कर. का? कारण तो तुम्हाला सेफ ठेवू पाहतो. समाजाचाही नेहमी आपल्यावर एक प्रेशर असतो. लहानपणापासून तू चुकू नको, परफेक्ट राहा. ह्यामुळे आपण रिस्क घ्यायला घाबरतो. आपल्याकडे ना नेहमीच एक प्रकारचा कंपॅरिझन ट्रॅप असतो. इंस्टाग्राम, यूट्यूब, जिथे सगळेच परफेक्ट दिसतात. आणि मग आपण विचार करतो, मी इतका चांगला नाही आहे. पण खरं काय आहे माहिती आहे? कोणीच परफेक्ट नाही आहे. काही रिअल लाईफ सिनॅरिओज पाहूया. तुम्हाला कोणाला आपल्या भावना पोहोचवायच्या असतात. त्यावेळी तुम्ही फोनवरती मेसेज पाठवायला जाता. तुम्ही टाईप करता, डिलीट करता, टाईप करता, डिलीट करता. असं करता करता 30 मिनिटं निघून जातात. आणि मग काय होतं? तुम्ही तो मेसेज सेंडच करत नाही. करिअर बाबतीत बोलायचं झालं तर तुम्हाला तुमचं करिअर चेंज करायचं आहे. पण विचार काय? फ्युचर काय? रिस्क काय? लाईफ कशी असेल? असं करता करता 2 वर्ष निघून जातात आणि तुम्ही तुमचं करिअर चेंजच करत नाही. रिलेशनशिप बाबतीत बोलायचं झालं तर तुम्हाला कोणाशी तरी बोलायचं आहे, पण रिजेक्शनच्या भीतीमुळे तुम्ही त्यांच्याशी बोलतच नाही. आणि मग तुमचा चान्स तुम्ही गमावून बसता. एक लाईन लक्षात ठेवा. ओव्हर थिंकिंग तुम्हाला प्रोटेक्ट करत नाही. ओव्हर थिंकिंग तुमचं आयुष्य डिले करते. आता ह्या सगळ्या सिनॅरिओजचे काही प्रॅक्टिकल सोल्युशन्स बघूया. सोल्युशन नंबर 1, सेकंड इंटरप्शन टेक्निक. जेव्हा कधी तुमचा मेंदू ओव्हर थिंकिंग करायला चालू करतो, ताबडतोब त्याला इंटरप्ट करा. उठा, चालायला लागा, काहीतरी ॲक्शन घ्या. दुसरं सोल्युशन, डिसिजन डेडलाईन टेक्निक. तुमच्या प्रत्येक डिसिजनला एक टाईम लिमिट द्या. स्मॉल डिसिजन 5 मिनटं, बिग डिसिजन 24 तास. तिसरं सोल्युशन, सो वॉट मेथड. तुमच्या प्रत्येक फिअरला चॅलेंज करा. सो वॉट जर फेल झाले तर? सो वॉट जर लोक हसले तर? तेव्हा तुम्हाला कळेल काहीच मोठं नाही आहे. चौथं सोल्युशन, ॲक्शन बिफोर कॉन्फिडन्स रूल. कॉन्फिडन्स येतो ॲक्शन घेतल्यावर, त्यामुळे वेट करू नका. कुठल्याही गोष्टीचं डिसिजन घेतल्या घेतल्या ॲक्शन घ्या. 5वं सोल्युशन, कंट्रोल युअर इनपुट्स. तुम्ही काय बघता, तुम्ही काय ऐकता, हे तुमच्या थॉट्सला कंट्रोल करतं. त्यामुळे नेहमी निगेटिव्ह कंटेंट आणि निगेटिव्ह थॉट्सपासून दूर राहा आणि शांत एन्व्हायरमेंट ठेवा. एक लक्षात ठेवा, ओव्हर थिंकिंगमुळे तुमच्या आयुष्यातले बरेचशा गोष्टी डिले होतात. ज्या ज्या वयात ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजे ते डिसिजन्स तुम्ही त्या त्या वेळेला घेतले नाहीत,
ते जर तुम्ही पुढे ढकलत गेलात जस्ट बिकॉज तुम्हाला त्या गोष्टीचं फिअर आहे, तुम्हाला फेलियरचं फिअर आहे, तुम्हाला समाज काय बोलेल ह्या गोष्टीचं फिअर आहे, तर शेवटी समाजाला याचा काहीच फरक नाही पडणार आहे. जो फरक पडणार आहे तो तुमच्या आयुष्यात पडणार आहे, तुमच्या अवतीभोवतीचे जे लोक आहेत त्यांना पडणार आहे. मला माहिती आहे की काही काही लोकांना हे खूप अवघड वाटेल, पण हे तितकंही अवघड नाही आहे. एक लक्षात ठेवा की जेव्हाही तुमच्या डोक्यामध्ये कुठलाही एक निगेटिव्ह थॉट येतोय, कोणा बाबतीत येतोय, कोणत्या गोष्टीसाठी येतोय, कुठल्या सिच्युएशनसाठी येतोय, जस्ट त्या थॉटला तोडा. हे कधी होऊ शकतं, ज्या वेळेला तुम्ही त्या थॉटला अलर्ट झाला, तुमच्या माइंडने अलर्ट केलंय की येस हा निगेटिव्ह थॉट आलाय माझ्या डोक्यात, इमिडिएटली ॲक्शन घ्या. उठा, चालायला लागा, पटकन एखादं काहीतरी काम करा, किंवा लगेच स्वतःचा एक तो विचार आहे किंवा स्टॉप 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 असं 3दा बोला स्वतःला, आणि लगेच दुसऱ्या थॉटमध्ये तुम्ही, एका चांगल्या थॉटमध्ये स्वतःला तुम्ही घेऊन जा. लक्षात ठेवा, ही गोष्ट स्टार्टिंगला तुम्हाला खूप अवघड वाटेल, कारण का तुमचं ब्रेन तसं डेव्हलप झालंच नाहीये की ज्याला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह थॉट्सचा फरक कळेल. म्हणजे ती रिअलायझेशन ऑब्व्हियसली एक ह्युमन म्हणून आपल्यालाच असणार आहे. इनिशियली ते खूप अवघड जाईल, पण हळूहळू जेव्हा तुम्ही त्यावरती कंट्रोल कराल, तुमच्या ब्रेनवरती कंट्रोल कराल ना, त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक वेळेला अशा प्रकारचा निगेटिव्ह थॉट आला की तुम्ही त्याला इंटरप्ट करून लगेच दुसऱ्या थॉटमध्ये कन्वर्ट करून, म्हणजे एक तुम्हाला माहिती आहे का की असं बोललं जातं की एका मिनिटाला माणसाच्या डोक्यामध्ये हजारो थॉट्स येऊ शकतात. आपल्याला असं वाटतं की एकच थॉट आला, पण विचार करा की त्या एका थॉटशी रिलेटेड आपण दुसरा थॉट, तिसरा थॉट, चौथा थॉट, 5वा थॉट, म्हणजे ती सिरीज आपली एखाद्या थॉटवरती एवढी चालते की देर आर thousands of thoughts you can think in a minute time. सो जर ती निगेटिव्ह चेन तुम्हाला तोडायची असेल आणि तुम्हाला एका पॉझिटिव्ह आयुष्यामध्ये जायचं असेल, तर ह्या थॉटला ओळखून तुमच्या थॉट्सला डिकोड करून निगेटिव्ह थॉट आणि पॉझिटिव्ह थॉटला एक वेगवेगळं ठेवून ज्या वेळेला तुम्ही त्यांना इंटरप्ट कराल, तेव्हाच तुम्ही एका पॉझिटिव्ह आयुष्याच्या दृष्टीने तुमच्या ओव्हर थिंकिंगवरती मात कराल. तुमचं लाईफ खूप वेगळ्या दिशेने जायला लागेल आणि तुम्ही स्वतःच ते बघाल की काही ह्या छोट्या गोष्टी करून ना तुमच्या आयुष्यामध्ये किती पॉझिटिव्ह बदल व्हायला लागलेत. इंटरनली तुम्ही काय फील करायला लागलात, किती एक हलकं वाटायला लागलंय, किती उत्साही वाटायला लागलंय, किती थोडंसं आनंदी वाटायला लागलंय. अँड सायमल्टेनियसली आजूबाजूला जे एन्व्हायरमेंट असतं ना त्यावेळेला तेही तुम्ही चेंज होताना बघाल. हेही सगळं मी अनुभवलंय, म्हणून मी तुमच्याशी शेअर करते की ज्या वेळेला आपण चांगल्या थॉटचा विचार करतो ना, आपण चांगल्या माणसांना अट्रॅक्ट करतो आयुष्यात, आपण चांगल्या गोष्टींना अट्रॅक्ट करतो. आपल्या बाबतीत ज्या गोष्टी होत असतात ना त्याही चांगल्या चांगल्या व्हायला लागतात. त्यामुळे चांगला विचार करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आयुष्यामध्ये. निगेटिव्ह थॉट्स, ओव्हर थिंकिंग करून असं तुम्ही कोणालाच पाहिलं नसेल की तो माणूस सुखी झालाय किंवा त्या माणसाने खूप काही अचीव्ह केलंय. ती सिरीज ऑफ थॉट्स चालतच राहते आणि तो हळूहळू 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 त्या थॉट्समध्ये जाऊन जाऊन हळूहळू डिप्रेशन, एन्झायटी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडायला लागतो. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये अडकायचं नाही आहे तर तुम्हाला ह्या गोष्टींना आत्ताच डिकोड करून आत्ताच ह्याच्यावरती ॲक्शन घेऊन यातनं बाहेर निघावं लागेल. तुमचं आयुष्य अजून खूप आहे, तुम्हाला आयुष्यात अजून खूप बघायचं आहे, खूप अचीव्ह करायचं आहे. दो फॉर मी ऑल्सो, मलाही माझ्या आयुष्यात खूप काही करायचं आहे, खूप अचीव्ह करायचं आहे, खूप काय काय घ्यायचं आहे, नवीन नवीन गोष्टी करायच्या आहेत, नवीन नवीन ठिकाणी फिरायला जायचं आहे. आणि जर हे मला करायचं असेल ना तर मलाही मी जे तुम्हाला सांगते तेच करावं लागेल. तुम्ही ब्रोकन नाही आहात, तुमचा मेंदू फक्त ओव्हरलोडेड आहे. तुमच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे, पण फक्त तुम्ही स्वतःला थांबवता. इमॅजिन करा, जर तुम्ही ओव्हर थिंकिंग कमी केली तर तुमचं आयुष्य किती पुढे जाऊ शकतं. आजपासून एक छोटं डिसिजन घ्या, मी ओव्हर थिंकिंग कमी करणार, मी ॲक्शन जास्त घेणार. कमेंटमध्ये लिहा नो मोर ओव्हर थिंकिंग. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला
लाईक नक्की करा आणि अशाच रिअल लाईफ मोटिवेशनल व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अशाच एखाद्या रिअल लाईफ टॉपिक बाबतीत. तोपर्यंत मी जे सांगितले त्याचा नक्की विचार करा. नमस्ते.